हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आज आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशीचं रुटीन, त्याचबरोबर आज मस्त असं तुमच्यासोबत सँडविच पण शेअर करणार आहे. ते पण काहीच घरात नसताना पण आपण बनवू शकतो एकदम इझिली आणि खायलासुद्धा तेवढं टेस्टी लागतं. आणि तेच अजून थोडंफार कमेंट आहेत 1-2, म्हणजे ते मला तर बोलायचं नव्हतं, पण तुमच्याशी बोलते मी, कारण की तुम्हाला पण एक फॅमिली समजत असते मी. त्यामुळे मला तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायला आवडतात आणि मी ते तुमच्यासोबत शेअर कंटिन्यू करत राहणारच आहे. तर असं चला, हे बघा, आता आज मस्त असे पोहे खाऊ वाटत होते. खूप दिवस झाले पोहे खाल्ले नव्हते, मग म्हणलं आज चला पोहेच करूया. मस्त असे शेंगदाणे मला भरपूर आवडतात पोहेमधले, भरपूर असे मी शेंगदाणे टाकत असते आणि मी माझ्यासाठीच केलेले आहेत, कारण की ह्यांना पण आवडत नाही घरात आणि फक्त मला आणि आरोला आवडतात. पण आरो तर ट्युशनला गेलेला, कारण की त्यांचं शनिवारच्या दिवशी सकाळचं ट्युशन असतं आणि दुपारची शाळा असते. त्यामुळे भरपूर अशी धावपळ असते माझी शनिवारच्या दिवशी, कारण की कसं असतं ना, आरोला जाऊन सोडायचं असतं स्कूलला 11:15ला, त्यानंतर त्याची सुटते 3:15ला आणि मयंकला 12ला सोडायचं आणि 2ला सुटते मयंकची. त्यामुळे इतकी धावपळ होत असते ना. आता क्लासला पण सोडलं, 8ला सोडायचं आणि 10ला घेऊन यायचं. मग अशी इतकी तयारी वगैरे, तेवढ्यामध्ये पण त्यांना खायचं होतं सँडविच आज, ते पण मला बनवून द्यायचं होतं आल्यानंतर. मग पण म्हणलं पहिला थोडं स्वतः खायचं आणि नंतर मग पुढचे काही पण कामं असतील ते करूया. तर एका ताईचं कमेंट होती की बाबा ठीक आहे, सासू सासरे नसतील जवळ किंवा काही असेल प्रॉब्लेम, नाही का, पण नवरा तरी चांगला असला तर बस झालं, नाही का, असं म्हणले होते त्यांनी. तर मी काय म्हणते माहिती आहे का, एकट्या मला सासू असले तर ठीक आहे, पण आमच्या घरात उलटं आहे माहिती आहे का, सासूच म्हणजे सासूची काहीच कमी करून देत नाही माझा नवरा. तर असं आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता. आणि त्यासाठी मला खरंच खूप म्हणजे नाही का इरिटेट होत असतं माणसाला. एकट्या मला सासू बोलली की आपल्या डोक्यावरनं आपण म्हणजे काढून देत असतो, विचार सोडून देत असतो. पण ही तर माझीच सासू माझा नवराच बनलेला आहे. सासू असू दे, सासरा असू दे, सगळ्यांची कमी माझा नवरा पूर्ण करून देत असतो. त्यामुळे मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं खूप. पण असो, आता काय सगळ्यांच्या घरात तेच असतं. पण मी तुमच्यासोबत पर्सनली ह्या गोष्टी शेअर केल्या. आता तिथे कमेंटमध्ये तरी काय काय सांगणार, त्यामुळे आता सांगितलं. तर आज आहे शनिवार आणि पोरांना आज पाहिजे काहीतरी नवीन टिफिनमध्ये. तर आज त्यांच्यासाठी मस्त असं व्हेजिटेबल सँडविच बनवणार आहे. तर एकदम सिंपल बनवणार आहे, काही माझ्या घरात चटणी वगैरे काहीच नाही आहे, पण तसंच बनवून देणार आहे. चला तुम्हाला दाखवते कसं बनवणार आहे. तर व्हेजिटेबल्स सँडविच बनवायचा होता आणि घरात तर होतंच सगळे व्हेजिटेबल्स आणि त्याचबरोबर बटाटे पण होते. तर मी फक्त 2 बटाट्यांना पटकन शिजण्यासाठी काय केलेलं, त्याच्यावरचं साल्ट काढून ना त्याच्यामध्ये 4-5 भाग करून ना त्याला शिजवलं होतं लगेच झाकून, आणि लगेच शिजले पण ते. कारण की 10ला मी त्यांना घेऊन आले, 11ला तर मला सोडायचं असतं आरवला, मग त्यामुळे भरपूर असा वेळ होत होता. तर सगळे व्हेजिटेबल्स ते मी पहिला कट करून घेतले. आपले गाजर, काकडी, टमॅटो आणि कांदा, जेवढे पण आहेत आपल्याकडे व्हेजिटेबल तेवढे कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना आपलं बटाटे घेतलेले आहेत शिजवलेले, ते साईडला काढलेले, त्यावर कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि चिली फ्लेक्स होतं घरात, चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, ऑरेगॅनो टाकायचं आहे, त्याने टेस्ट खूप मस्त लागते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला, आणि ते चवीनुसार मीठ जास्त पण नका टाकू, थोडंसंच टाकायचं. आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इतकं गरम होतं आणि इतकी गडबड होत होती ना, त्यामुळे काय केलं, पटकन ग्लास घेतला आणि ग्लासनेच पटकन असं मॅश करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याची आता टिक्की बनवून घ्यायची आहेत. आपण बाहेर नाही का आपलं पाणीपुरीच्या पण चाटला जातो ना ज्या टिक्की खायला, त्या टिक्की पण अशाच पद्धतीने बनवल्या जातात. आपण घरातच बनवू शकतो टिक्कीसुद्धा, फक्त थोडंसं जरा जास्त टाकायचं कॉर्नफ्लॉवर. मी थोडा कमीच टाकलेला, कारण की ते इतकं पण चांगलं नसतं, नाही का, त्यामुळे थोडंसंच टाकलेलं, थोडं टेस्टी लागायला पाहिजे म्हणून. आणि मस्त खूपच छान लागत होतं बरं का. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि घरात माझ्याकडे एकसुद्धा सॉस नव्हता, आणि जेव्हा सॉस असतात ना, म्हणजे शेजवान चटणी वगैरे होती, पण ते तिखट असते ना आणि पोरं मग खात नाहीत तिखट, त्यामुळे मग ते सॉसचे फक्त 2च पॅकेट होते. एक मयंकचं होतं, एक आरोचं होतं. मग त्या दोघांनी म्हणले आमचं आहे तेवढ्यामध्येच करून दे, नाही का, म्हणून मग तेवढंच करून दिलं. आणि सॉस असलं ना, पिझ्झा सॉस वगैरे काय करतात, मग चपाती पण केली ना, त्याला मला रोल बनवून दे, हे करून दे, त्याच्यासाठी ना सगळं सॉस संपून जात असतो. त्यामुळे ना मग म्हणलं जाऊ दे, जेवढं आहे तेवढ्यामध्येच त्यांना करून देऊ. आणि कधीतरी शनिवारच्या दिवशी नाही का एक चिटिंग डे म्हणून त्यांना काहीतरी बनवून द्यायचं. बाकी तर दररोज चपाती भाजीशिवाय तर मी देतच नसते त्यांना, कारण की मॅम ओरडतात.
आणि शनिवारच्या दिवशी कसं आहे ना, सगळेच पोरं स्नॅक घेऊन येत असतात काय ना काय नवीन नवीन. मग आरव पण मला म्हणत होता सगळे पोरं घेऊन येतात आणि त्यांना भाजी चपाती दिली ना ते खाऊ वाटत नाही. बाकी हे दिलं ना ते पूर्ण फिनिश करून आलेले मयंकनी पण आणि आरवने पण. त्यांना खूप आवडतं आणि ह्याच्यासोबत कसे थोडेफार व्हेजिटेबल्स पण खाल्ले जातात पोरांना आणि छान असतात आणि हेल्दी पण आहे. फक्त थोडं बघा कोणत्या पण गोष्टीला हेल्दी पण असतात आणि अनहेल्दी पण असतात. पण आता काय पोरांना जास्त करून ना हेल्दी वस्तूपेक्षा ना अनहेल्दी आवडतं. पण आपण त्याला कसं थोडंफार हेल्दी करू शकतो त्यावर आपण लक्ष द्यायचं. मी तर तशीच करत असते. आपले चिले असू दे किंवा ढिरडे वगैरे असतात ना त्यात पण भरपूर अशी व्हेजिटेबल्स टाकत असते आणि मग बनवून त्यांना देत असते. म्हणजे काहीतरी त्यांच्या पोटात तरी जातात नाही का, सॅलड वगैरे. आता असं तर खात नाहीत पोरं आणि असं काय असलं की खातात पण आवडीने. तर मग काय मस्तपैकी बटर लावून ना आता मी शेकून घेणार आहे आणि इतकं मला तरी खूपच आवडलं. आणि पोरांचे तर रिॲक्शन तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहेत, काय बोलले ते काय नाही. तर असं तर आरवला दिलेलं मी खायला पटकन, कारण की त्याला पण भूक लागलेली होती आणि ट्युशनला वगैरे जाऊन आले की भूक लागते. जाताना फक्त तो दूध बिस्किट खाऊन गेलेला, त्यामुळे मग त्याला दिलं एक करून पटकन असं खायला. आणि मयंक ना खूप दिवसापासून मागं लागलेला मला खायचं आहे सँडविच खायचं, त्यामुळे मग त्याला पटकन असं मी करून दिलेलं आहे आणि त्यालासुद्धा खूपच आवडलं. त्याच्यासाठी एकदम साधं सिंपल बनवलेलं, जास्त काही टाकलेलं नव्हतं, कारण की काय टाकलं ना तरी पण तो काढून खातो मयंक, त्यामुळे ना काय टाकलंच नाही मी. बाकी जे ब्रेड आहेत ना त्याच्यावर पण थोडं सॉस लावून घेत आहे आता मी, आणि जेवढं सॉस आहे तेवढंमध्येच करणार आहे. बाकी आता ज्या मी कमेंटविषयी बोलली ना, तर म्हणजे तुम्हाला अजून काय प्रश्न पडत असेल तर तुम्हाला विचारू शकता बिंदास. मी नेगेटिव्हमध्ये घेणारच नाही आहे, पॉझिटिव्हमध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टीचं म्हणजे रिप्लाय पण देईल. त्यामुळे तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला विचारू शकता बिंदास, आणि तेच मी पण तुम्हाला रिप्लाय देणारच आहे. आणि मी हळूहळू करत ना मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करेलच माझ्या, पण वेळ आहे सगळ्या गोष्टीला, लगेच सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत नाही का. मग तेच आता असू द्या. आणि आता इथं बघू शकता आरोचा पण टिफिन पॅक केलेला आहे मी, आणि मयंकला आणि बाकी 2-3 टिक्की राहिलेल्या. तर मी परत एक सँडविच खाल्लेला, परत मयंकला एक करून दिलेला खाण्यासाठी, आणि त्याच्या टिफिनसाठी एक केलेला आणि आरोच्या टिफिनसाठी एक केलेला. तर असं केलेलं सँडविच छान झालं, एकदम साधं सिंपल. आरव कसं झालं सँडविच? छान, लय छान. मग कसं झालं सँडविच? आदवता. तर बघितलं पोरांना इतकं आवडलं ना, खूपच आवडलं त्यांना. आणि त्यानंतर ना दुपारच्या जेवणामध्ये हे बोलले जास्त काय मला नाही जेवायचं आहे, त्यामुळे मग मी ना एकदम साधी सिंपल मस्त अशी डाळ खिचडी बनवलेली. शनिवार आहे, शनिवारच्या दिवशी ना डाळ खिचडी पण बनवणं खूप चांगलं असतं बरं का, आणि मला पण खूप आवडते. पचायला पण हलकी असते आणि पोटाला पण भारी असते नाही का, खायला पण टेस्टी लागते आणि पटकन बनते. तर मी तर एकदम वेगळे म्हणजे पातळ खिचडी बनवते आपली डाळ खिचडी. तर ह्यांना तीच आवडते. मला मसाले भात पण आवडतं, पण ह्यांना अशी आवडते त्यामुळे मला अशीच बनवावी लागते. तर मी काय नाही, फक्त आपलं तांदूळ घेते आणि 2-3 प्रकारच्या डाळी घेऊन ना त्यात हळद टाकून शिजवून घेत असते भातासोबत. आणि त्यानंतर ना ते शिजल्यानंतर ना त्या भाताला चांगला मॅश करायचं आणि गरम पाणी ओतत असते त्यामध्ये, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे टाकून आपलं. आणि त्यानंतर ना एका साईडला तडका पॅनमध्ये ना लसूण, जिरं, लाल मिरची आणि म्हणजे जे पण जसं वाटेल तुम्हाला तुम्ही देऊ शकतात. नाही तर साधं सिंपल फक्त जिरं आणि लसणाची पण फोडणी दिलात ना तरी पण खूप एक नंबर लागते. तर माझ्याकडं आता सगळं होतं कटिंगचं, त्यामुळे म्हणलं जरा मस्त अशी करूया मसालेदार नाही का. तर फक्त कांदा चिरून टाकलेला आहे, कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी, त्याबरोबर हिरवी मिरची टाकलेली, लाल मिरची मला लाल मिरची पण 1-2 टाकलेली, टॅमॅटो होता तो सँडविचमधला तो पण टाकलेला आहे. बाकी धना पावडर आणि हळदी पावडर टाकलेली आहे. तिखट काय जास्त केलेलं नाही आहे, कारण की पोरं पण खाल्ले तर खाल्ले, पण पोरांना असं आवडत नाही. पोरांना ना मोकळावाला आवडतो, असं पातळवाले अजिबात आवडत नाही दोघांना पण. आणि दोघांनी खाल्लीसुद्धा नाही, इतके म्हणजे नखरेवाले आहेत पोरं खरंच बाबा खूपच. मग आम्हीच दोघांनी खाल्लेली, मस्त त्याच्यावर तुपाची धार सोडायची आणि मस्त खायची, एक नंबर लागते खाण्यासाठी. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि ह्यांनासुद्धा दिलेली, ह्यांना तर ऑल टाईम फेवरेट आहे ही खिचडी. बाकी त्यांना काय नाही दिलं तरी चालेल, पण ह्यांना अशी खिचडी दिली ना खूप आवडते. आणि मला पण आता आवडायला लागली, पहिला आवडत नव्हती मला पण पातळ, पण आता मी बनवायला लागले ना तेव्हापासून मला ही आवडायला लागलेली आहे.
तर तुम्हीच बघू शकता कसली टॅमटेमशी झालेली आहे. खायलासुद्धा तेवढी टेस्टी आणि तूप टाकले की अप्रतिम लागतं, अजून जरा टेस्टी लागते. आणि त्यानंतर त्यासोबत मी मस्त असं उडदाचं पापडसुद्धा भाजलेलं होतं. तर ते उडदाचं पापड आणि खिचडी एक नंबर लागतं खायला. त्यानंतर मी थोडा उशीर बसली, पोरांना घेऊन आली शाळेतून आणि त्यानंतर कामं पडले होते. आणि हे माझं संध्याकाळचंच असेल, आजचं रुटीन आहे माझं. त्यानंतर मग फक्त पोरांसाठी रात्रीच्या जेवणामध्ये हलकी फुलकी मी खीर वगैरे केलेली. आणि तर असंच होतं माझं साधं. आणि आता बघा सर्व करून झालं की किचन पुसून घ्यायचं स्वच्छ असं आणि भांडी घासून घेणार आहे आता मी. कारण की ते तसंच पडलं मग ते तसंच पडून राहतं, त्यामुळे मग नको वाटतं नाही का. आणि आपण जेवढं पण कुणाला असं वाटतं बाई काय दुःख आहे तुला, इतकं सगळं तर चांगलं आहे, सासून उलट तुला लई चांगली गोष्ट आहे, असं भरपूर जणांना वाटतं बरं का. आमच्या फॅमिलीमध्ये पण वाटतं. पण मी काय सांगते माहिती आहे का, उलट एक टायमाला असली तर बरी असते नाही का. कारण की घरात असतं कोणतरी मोठं सांगणारं करणारं, पण घरात कोणच नसलं खरंच खूप इरिटेट होत असतं. आणि आपले जे म्हणजे काय पण छोटे मोठे वाद असतात ते जरा वाढत जात असतात. आणि त्यामुळे खूप म्हणजे प्रॉब्लेम असतो नाही का. त्यामुळे घरात एका तरी मोठे पाहिजेलच घरात. पण असो, जसं असेल तसं आपल्याला आता सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागणार आहे. आणि म्हणतात चेहरा जे हसतात त्यांच्या मागं भरपूर दुःख असतात. आणि हे खरी गोष्ट आहे बरं का. हसणाऱ्या चेहऱ्याच्या मागं भरपूर दुःख असतात. पण ते कसं आहे आता हसण्यामध्ये आपण टाळून देत असतो. असं वाटतं काय म्हणजे नाही का, दुःख करून काही गोष्टी करून उपयोग नसतात. आणि त्याच गोष्टी आहेत बघा. पण आता काही म्हणजे नाही का बोलून करून काही हे नसतं. पण मग ते मनाला लागलेल्या गोष्टी असतात ज्या विसरता येत नाहीत, कधी खूप वाईट वाटतात. आणि त्यामुळे मला आज तुमच्यासोबत थोडंफार शेअर करू वाटलं. तर असो, कारण की ताईंनी बोललेलं की तुम्ही सारखे का इतके सॅड टाकतात, त्यामुळे मी त्यांना सांगितलं. तर हे बघा रात्रीचं मी आजपासून सुरुवात केलेली आहे असं सर्व भिजवून खाण्याची. तर असं चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की